वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचिया, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। महायोग पीठे तठेवी वरत्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचनी अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी दिघोर या पावन नगरीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये आपण गेली 5 दिवस झाले भागवत कथा श्रवण करत आलेला आहात। आणि भागवत कथेपूर्वी ठेवण्यात आलेली 6व्या दिवसाची ही प्रवचन रूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने, तसेच मंडपाच्या आत बसलेले, मंडपाच्या बाहेर बसलेले, प्रवचनाला यायची इच्छा असून देखील घरी ज्ञानी खेळत बसलेले माझे बंधू भगिनी, मालिका बघत बसलेल्या माझ्या महामाता माऊल्या, या सर्वांच्या कृपाशीर्वादाने व टाळकरी माळकरी गावकरी वारकरी संयोजक आयोजक नियोजक यांच्या सहकार्याने, तसेच भांडण करणारे नवरा बायको, भांडण न करणारे नवरा बायको, आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे, गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खड्ड्यात जाईल यासाठी देखील प्रयत्न करत असणारे, या सर्वांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्त परायण नरहरी महाराज नागरगजे यांच्या निमंत्रणातून ही प्रवचन रूपी सेवा मी ह.भ.प. ईश्वरी महार्द्र नागरगोजे इयत्ता 6वी माझ्याकडे आलेली आहे। तर या प्रवचन रूपी सेवेकरिता श्लोक निवडलेला आहे का, तर आपण देखील संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं, आणि आपण देखील दररोज संध्याकाळी 9 ते 11 भागवताचार्य नीताताई महाराज यांच्या मुखातून भागवत कथा ऐकत आलेला आहे। आणि त्याचमुळे भागवत कथेतील पहिल्या दिवसाची आठवण करून देण्याकरिता हा श्लोक या ठिकाणी निवडलेला आहे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। बरं, हा श्लोक या सेवेकरिता निवडलेला आहे हे खरं आहे, परंतु या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला शुकदेव जे काय बरं सांगू इच्छित आहेत, तर ते आपल्याला सांगतात की या जगाची उत्पत्ती स्थिती ज्यामुळे आहे असा आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक असे 3ही ताप. कोणते 3 ताप? आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक असे 3ही ताप जो नष्ट करतो तो
सच्चिदानंद स्वरूप श्री कृष्ण याची आम्ही स्तुती करतो, त्यांना वारंवार नमन करतो. बरं, मग हे खरे की या ठिकाणी सच्चिदानंद म्हटलंय, पण या सच्चिदानंदाचा अर्थ काय बरे होतो? श्रीकृष्णाला उपमा लावली ना या ठिकाणी, सच्चिदानंद स्वरूप, सच्चिदानंद रूपाय. तर सच्चिदानंद म्हणजे सत, चित आणि आनंद यांचं मिळून होतं ते सच्चिदानंद. बरं, मग सत म्हणजे काय बरं? सत म्हणजे काय नाहीये तर ऐका. सत्य. हे खरंय की सत म्हणजे सत्य आहे, परंतु सत्याची परिभाषा काय आहे बरं? तर सत्याची परिभाषा ही आहे की जे कधी बदलत नाही. कोणतीही परिस्थिती असू द्या, सत्य ते सत्यचे, परंतु झूठ, खोट परिस्थितीनुसार बदलावं लागतं. ह्याला एक म्हणलं, एकासोबत एक खोटं बोललं की दुसऱ्यासोबत परिस्थितीनुसार बोलावंच लागतं. म्हणजे खोटं हे बदलत राहतं, परंतु सत्य बदलतं का? तर नाही. बरं, मग आज एक झूठ छुपाने के लिए 100 झूठ बोलणे पडते, आणि कलियुगामध्ये तर 1000. एवढी वाईट परिस्थिती आहे कलियुगाची. आणि दुसरा देखील अर्थ या सच्चिदानंद रूपाचा आहे, तो असा की ज्याच्या ठिकाणी सत्ता आहे, ज्ञान आहे आणि आनंद आहे, तो सच्चिदानंद स्वरूप. बरं, मग सत्ता, ज्ञान आणि आनंद म्हणजे काय बरं? तर ऐका. सत्ता, ज्ञान आणि आनंद हे ज्याच्या जवळ तिन्ही पण गोष्टी येतात, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. तोच ब्रह्मदेवासारखा थोर आहे. बरं, मग सत्ता. आता काही जणांकडे सत्ता आहे, आता कोणी सरपंच झालं, गाव सांभाळण्याची म्हणजे सत्ता आहेच, परंतु ज्ञान नाही. दुसऱ्या प्रमुखाला सांगावं लागतं की अरे तुम्ही इथं सही करा, म्हणजे ज्ञान नाही. आणि मग याला ज्ञान नाही म्हटल्यावर दुसरेच ऐकावं लागतंय की अरे इथं सही करायची, इथं हे करायचंय. सत्ता तर आहे पण ज्ञान नाही. आनंद आहे का? यामध्ये आनंद नाही. म्हणजे हे तिन्ही ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी आनंद आहे. आज आमदारकीला फॉर्म भरलाय, आमदार झालाय, सत्ता आहे ताब्यामध्ये, आमदार आहे, परंतु त्या तालुक्याचा प्रमुख दुसराच कोणी आहे. दुसऱ्या कोणाचंच आपल्याला ऐकावं लागतंय का? ज्ञान नाही. आनंद भेटणार आहे का? अरे आपल्याला सत्ता आहे पण आपल्या मनाजोगं नाही का? सत्ता तर आहे पण ज्ञान नाही. ज्ञान आणि सत्ता दोन्ही देखील जवळ लागतं, त्यावेळेस आपल्या मनाला कुठेतरी आनंद भेटतो. त्यामुळे आपण ज्ञान जवळ ठेवलं पाहिजे. अहो, आपण हे भागवताचं श्रवण करतो का? आपलं पाप धुवून जाण्यासाठी. बरं, मग आपलं कोणतंही पाप नुसतं ऐकल्याने धुवून जातं का हो? नाही. बरं, पाप म्हणजे काय बरं? जे चुकून घडतं, कोणाला चुकून लागतं त्याला आपण डायरेक्ट पाप म्हणतो, ते पाप नाही. अहो, आंबा तोडायचा, त्या आंब्याला दगड मारायचे, परंतु पलीकडे दुसरं कोणी माहित नाही, परंतु त्याला दगड लागलाय, पाप झालं का हो? मुद्दामून थोडी नाही टाकले, नकळत झालेली चूक आहे, म्हणजे पाप झालं नाहीये. रस्त्याने चाललंय, कोणतं किडू पायाखाली आले, ते चुकून मारलं गेलंय, पाप झालं का हो? नाही. तर मुद्दामून आपण जे करतो दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, ते असतं पाप. जसं की दुसऱ्यांच्या पाईपलाईन मध्ये, नळीमध्ये दगड टाकणं, दुसऱ्यांचे मोटरीचे वायर तोडणं, दुसऱ्यांचं नुकसान करणं का? तर आपला फायदा व्हावा, हे असतं पाप. आणि जे आज आपण करतो, आणि आपण म्हणतो की अरे काय नाही होत, करायचं किती वाटतंय ते वर्षभर. एक रात्री सप्ताह आला की काय भागवत गीते ऐकायचे, पाप आपलं धुवून जातंय. काय होतंय? करायचं, दरवर्षीच येतोय सप्ताह, असं म्हणून चालत नाही. अहो, भागवत कथा ऐकलेली पाप धुवून जात हे खरं आहे, परंतु मुद्दामून केलेलं नाही.
आणि मग नुसतं ऐकल्याने नाही किंवा त्यामधील एक श्लोक पाठ केल्याने नाही किंवा पूर्ण कथा पाठ केल्याने नाही आपलं पाप धुवून जात, तर पूर्ण भागवत कथा यामधलं एक तरी श्लोक आचरणामध्ये आणल्यावर आपलं सगळं काही पाप धुवून जातं. हे मी सांगते का? नाही. भागवत कथेमध्ये पहिल्याच दिवशी वर्णन आहे धुंदकारी. ऐकलं असेल तुम्ही, काही जण होते पण. तुंगभद्रा या नदीच्या काठाशी एक आत्मदेव नामक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदली. ती मात्र सकाळी आत्मदेवांना स्वयंपाक वगैरे करून द्यायची, जीव घालायची आणि ती जेवण केल्यानंतर तिचं पहिलं काम असायचं गल्लीमध्ये हिंडून दुसऱ्यांमध्ये चाड्या चुगल्या करणं. दुसऱ्यांसोबत कोणासोबतच ती नीट नसायची बोलत. तिचं वर्तन अगदी बेकार होतं. दुसऱ्यांना शिवीगाळ करणं, शिव्या देणं, वाईट वागणं, खोटं बोलणं, म्हणजे असं ती करायची. परंतु आत्मदेव मात्र ते त्यांच्या कामामध्ये लीन असायचे, गोरगरिबांना मदत करायचे. पण त्यांना काही खूप वर्ष झालं पण संतान प्राप्ती व्हायना, मूलबाळच व्हायना. मग काय, त्यांनी यज्ञ हवन केले, ऋषीमुनींना बोलविलं, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, अर्ध्यापेक्षा जास्त संपत्ती दान करून टाकली. 1-2 वर्ष वाट पाहिली पण काही संतान प्राप्त व्हायना. म्हटलं अरे काय अर्थ या जीवनाचा? अर्ध्यापेक्षा संपत्ती आपण दान करून टाकली, भक्ती करतो, देवाचे नामस्मरण करतो, तरी देखील संतान प्राप्त होईना. काय अर्थ या जीवनाचा? कसं माझं कल्याण होईल? कोण माझं पिंड दान करेल? कोण माझ्या चितेला अग्नी देईल? पुढचा विचार. मग म्हटले अरे नाही ठेवायचं हे जीवन. गेले वनामध्ये. एका ठिकाणी तळे होतं, जवळ जाऊन बसले की अरे आपण खरंच चुकीचं तर नाही ना करत, विचार करू लाग. पण म्हटले अरे आत्महत्या नाही केली तरी संसारात तरी काय. पण तेवढ्यात तिथं काही थोर ऋषीमुनी येत होते. ते त्या ठिकाणी आले. विचारलं का हो तुम्ही नाराज काय? सगळा प्रकार सांगितला. त्यावेळेस ते ऋषीमुनी म्हणाले, का तुम्ही म्हणता की तुम्हाला संतान प्राप्ती नाही म्हणून तुमचं कल्याण होणार नाही, तुमच्या चितेला कोण अग्नी देणार नाही. अहो मग एवढ्या सगळ्यांना पुत्र येतं, त्यांचं झालंय का कल्याण नुसतं संतान भेटलं म्हणून? नाही. म्हणजे फक्त संतान असून उपयोग नाही. मग ते म्हणाले की पण तुम्ही सांगताय ते खरंय, पण मी करू तरी काय मग? त्यावेळेस त्यांनी खूप समजवलं, पण त्याचा काही परिणाम आत्मदेवांवर झाला नाही, उलट. पण त्यांना हे मात्र कळलं बरं का, की अरे हे कोणीतरी थोर पुरुष आहेत, हे आपल्याला संतान प्राप्तीसाठी मदत करू शकतात. मग काय, ते म्हणाले नाही, तुम्ही आता खूप थोर दिसताय, तुमची भेटच झाली, तुम्ही काहीतरी करा आणि मला संतान प्राप्त होण्यासाठी मदत करा. त्यांनी विचार केला. ते म्हणाले जर आपल्यामुळं एखाद्याचा जीव वाचत असेल तर काय हरकत आहे. ऋषीमुनींनी विचार केला आणि आतापर्यंत तपश्चर्या करून भक्ती करून जे काही पुण्य कमवलेलं होतं ते तपोबल एका फळामध्ये टाकलं आणि ते फळ दिलं आणि सांगितलं की हे फळ तुम्ही तुमच्या पत्नीला खाऊ घाला, परंतु बाळ होईपर्यंत तिला खोटं न बोलणं, दररोज भगवंताची पूजा अर्चना करणं, नामस्मरण करणं, हे मात्र तिला दररोज करायला लावा. आत्मदेव लय खुश झाले. घरी आले, ते फळ आपल्या पत्नीला धुंदलीला दिला आणि त्या ठिकाणी सांगितलं की असा असा प्रकार घडला, हे फळ तू खा, खोटं बोलू नकोस, चांगलं राहा, भगवंताची पूजा कर. त्यावेळेस ती म्हणाली बरं. परंतु जशी आत्मदेव बाहेर गेले तशी विचार करायला लागली, अरे पण हे फळ खाल्ल्यावर माझ्या पोटाचा आकार वाढून मला त्रास होईल, मग हे मला दररोज घरी बसायला लावतील, मला बाहेर दुसऱ्यांमध्ये चाड्या चुगल्या करता येणार नाही, वादविवाद लावता येणार नाही. बरं जाऊ द्या, ती सहन करते, पण बाळ झाल्यानंतर होणारा त्रास बरं त्यो सहन करते,
पण त्याचं पालन पोषण करणं, त्याला वाढवणं, त्याच्याजवळ 24 घंटे बसून राहणं, एवढं काय मात्र मी करू शकत नाही. स्वतःचा विचार करणारी होती. ती म्हणाली नाही खायचं आपण पण. आणि तेवढ्यातच त्याची बहीण त्या ठिकाणी आली. ती गर्भवतीच होती. तिने सांगितलं धुंदलीने आपल्या बहिणीला सगळा प्रकार. ती म्हणाली अगं तुझ्याकडं धनाची कमी नाही आणि माझ्याकडं संतानाची कमी नाही. मग एक काम कर, तुम्हाला तुझ्या जवळचं काही धन दे, मी त्या बदल्यात तुला माझं झालेलं संतान दे आणि सगळ्यांना सांगन की माझं संतान मयत झालं. ती म्हटली हा हे ठीक आहे. पण ती म्हणली मग हे फळ आणलंय त्यांनी एवढं लांबून, हे कुठं ठेवू? त्यावेळेस तिची बहीण म्हणली अरे तू ती गोमाता आणली होती ना, तिलाच खाऊ घाल. ती म्हणली हा. तिने ते गोमाताला, गाईला ते फळ खाऊ घातलं. मग काय, ती नाटक करू लागली की अरे तिच्या पोटामध्ये बाळ आहे. असं करता करता 9 महिने उलटले. मग ती म्हणाली की अहो मला बाळ झाले हे खरे, पण माझ्या स्तनाला काही दूधच येईना. माझ्या बहिणीचं बाळ मयत झालंय, तिला दूध येते, तिला मी इकडे बोलून घेऊ का? ती म्हटली बरं. आत्मदेवजी म्हणाले बरं. मग काय, आत्मदेवनी पाहिलं की अरे नंतरच गाईला देखील बाळ झालंय. त्यांनी पाहिलं की अरे त्या गायीच्या बाळाचं शरीर मात्र मनुष्यासारखं निव्वळ, परंतु कान मात्र गायीसारखे. नामकरण संस्कारामध्ये नाव ठेवलं. जे गायीपासून उत्पन्न झालं होतं त्या बाळाचं नाव ठेवलं गोकर्ण. कर्ण म्हणजे काय? कर्ण म्हणजे काय? कान. आणि मग आता कोणाच्या पोटी जन्माला आले हे बाळ? गायीच्या. म्हणून नाव ठेवलं गोकर्ण. आणि जे आत्मदेव समजत होते की हा धुंदलीचा पुत्र आहे, त्याचं नाव ठेवलं धुंदकारी. मग काय, लहानपणीपासून गोकर्ण मात्र पूजा पाठ करणं, कीर्तनाला जाणं, सत्संग करणं, थोरांची पाय धुणं, पाय आशीर्वाद घेणं, असं मात्र तो करत होता. परंतु धुंदकारी मात्र लहानपणापासून चोऱ्या करणं, आई वडिलांना उलट बोलणं, मोठ्यांचा अपमान करणं, असं करत होता. मोठं झाल्यानंतर गोकर्ण मात्र म्हणाला की मला शिक्षा प्राप्तीसाठी गुरुकुलमध्ये जायचंय. आत्मदेवजीने त्यांना गुरुकुलमध्ये पाठवलं. धुंदकारी मात्र इथे राहून आता मोठा झाला होता, चोऱ्या करणं, माऱ्या करणं, जे कोणी लेकरू एकटं विहिरीजवळ त्याला विहिरीमध्ये उचलून टाकणं, लुटमार करणं, माणसांना मारणं, वाईट वागणं, अशा प्रकारे तो करू लागला. नंतर तर तो पैशासाठी, धनासाठी आपल्या आई वडिलांना भांडू लागला, त्यांच्याकडून धन हिसकावून घेऊ लागला. आणि तेवढ्यात मात्र गोकर्ण त्या ठिकाणी आला होता. तो म्हणाला आता बाबा तुम्ही ऐका, तुम्ही आता गृहस्थ आश्रम सोडून द्या. आता तुमचं वय झाले. पूर्वी काय असायचं, वय झालेला माणूस संन्यास आश्रम स्वीकारायचा. मग काय सांगितलं, आत्मदेवजी म्हणाले ठीक आहे. त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला. घरी मात्र धुंदकारी धुंदली दोघच होते. धुंदकारी एवढ्यावर थांबला नाही, दारू प्यायला लागला, सिगरेट ओढायला लागला, तंबाखू खायला लागला, गुटखा खायला लागला, वाईट वागायला लागला. आणि नंतर मात्र पूर्ण संपत्ती त्यांनी विकून टाकली. गरीब वेश्यांना बोलवणं, त्यांच्यासोबत राहणं, वाईट मार्गाला जाऊ लागला. आणि एके दिवशी मात्र धुंदकारी त्या ठिकाणी घरी आला, म्हणाला मला धन पाहिजे, मला दारू प्यायचे, त्यासाठी पैसे दे. आईला म्हणाला. धुंदली म्हणाली माझ्याजवळ 1 रुपया नाही, घरामध्ये अन्नधान्य नाही, तुला कशासाठी पैसे पाहिजे, तू विचार तरी कर. हे सगळं ऐकलं मात्र धुंदकारीला लय राग आला. त्याने आपल्या आई का कोणी काही नाही पाहिलं, धरलं आणि मारलं. धुंदलीला मात्र खूप वाईट वाटलं. गेली आणि एका विहिरीमध्ये उडी टाकली आणि आत्महत्या केली. आपलं जीवन त्यागलं तिने. परंतु धुंदकारी काही एवढ्यावर थांबला नाही. घरामध्ये सगळीकडे पैसे चापले आणि घरी 5 वेश्यांना घेऊन आले. त्या म्हणाल्या की एवढ्यावर आमचं चालणार नाही, आम्हाला अजून धन पाहिजे. धुंदकारीनी
मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट राजाच्याच खजान्यावर डोळा टाकला. त्या ठिकाणी असणारे दागिने बिगिने, सोनं चांदी पैसे सगळं लुटलं. त्या ठिकाणी आणून त्यांना दिलं. रात्रीची वेळ होती, झोपला. पण त्यांनी विचार केला की अरे आतापर्यंत तो घरोघरी जाऊन चोऱ्या करत होता, आता राजाच्या महालामध्ये चोरी केली, आपण मात्र पकडणार. आणि ह्याने सोनं चांदी दागिने आपल्याला दिलेत म्हणलं, राजा आपल्यालाच पकडणार. मग काय म्हटलं की अरे मग इथून तर जाऊ शकत नाही, एवढं धन घेतलंय, काय करायचं विचार करू लागल्या. दुसरा दिवस उजाडला आणि त्यांनी खूप दारू पाजली धुंदकारीला. एवढं त्याला तू त्याच्यामध्ये नाही राहिला, तू कुठं पडलाय, कुठं काय, त्याला किती लागलंय काही कळलं नाही. एवढी दारू पाजली त्या 5 व्यसनी मिळून. आणि रात्री त्याचे हात पाय धरले, जाम बांधले आणि त्याच्या अंगावर 2 वेळी चाकूने वार करत होत्या. परंतु एवढं पाप केलं होतं, लहान लेकरांना मारलं होतं, सोनं चांदी लुटलं होतं, आई देखील त्याच्यामुळेच गेली होती. म्हणून काही तो एवढं सहजासहजी मरणार नव्हता. एवढं केल्याने काही होईना. त्यातले एकीने गरम जे होते ना विस्तू चुलीत, ते तोंडात टाकले आणि तेव्हा कुठेतरी धुंदकारीचा मृत्यू झाला. परंतु ही बातमी कोणाला कळली नाही पहिल्यांदा. का तर त्यांनी ते शरीर जमिनीमध्ये दफनून टाकलं होतं. त्या गावातून बाहेर जाताना कोणी विचारलं तर त्या सांगायच्या आम्हाला माहित नाही. परंतु नंतर सगळ्यांना घरची अवस्था बघितलं, सगळ्यांना मात्र कळलं. आणि त्या ठिकाणी ही गोष्ट तीर्थयात्रा करण्यासाठी गेलेल्या गोकर्णाला देखील कळली. त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन गोदान केलं, अन्नदान केलं, पिंडदान केलं, तरी देखील काही होईना. शेवटी घरी आला गोकर्ण आणि रात्री झोपला. परंतु रात्री विविध आवाज येऊ लागले. पाहतो तर काही जवळ कोणच नाही. मग त्याने आपल्या तपोबलाने जे काही आपल्या जवळ कलशामध्ये पाणी होतं ते शिंपडलं आणि त्या ठिकाणी त्याचा भाऊ जो धुंदकारी होता तो त्याला मात्र बोलता येऊ लागलं. त्याने सांगितलं की अरे तू पिंडदान केलं, गोदान केलं, अन्नदान केलं, परंतु माझे काही प्रेत योनीतून मुक्ती होईना. त्यावेळेस गोकर्ण म्हणाला की अरे एवढं मी केले पिंडदान तुझ्यासाठी, तरी तुझी या प्रेत योनीतून मुक्ती होईना. त्यावेळेस मात्र धुंदकारी म्हणाले तू खरं म्हणलेलास की तू भक्ती कर, नाहीतर तुला नरकात देखील जागा नाही भेटणार. आता मी असं भटकायलं, तो पिंडदान केले तरी काही मला प्रेत योनीतून मुक्ती प्राप्त होईना, मी काय करू. त्यावेळेस गोकर्ण म्हणाले मी काहीतरी उपाय मात्र शोधतो. त्यांनी प्रत्येक ब्राह्मणांना, प्रत्येक ऋषीमुनींना विचारलं, परंतु सगळे म्हणाले अरे ह्याचं तर काय आम्हाला उत्तर माहित नाही. परंतु गोकर्ण मात्र 3 टाइम पूजा करायचा, ब्रह्म मुहूर्ताला, दुपारी आणि श्यामला, संध्याकाळी. आणि मग काय त्याला सूर्यदेवांनी येऊन सांगितलं की तू सप्ताह म्हणजे 7 दिवस भागवत कथा तुझ्या भावाला ऐकव. त्याने म्हटलं ठीक आहे. आणि त्या ठिकाणी पुढं बसून धुंदकारीने 7 दिवस भागवत कथा लक्षपूर्वक ऐकली. त्यामध्ये शब्द ना शब्द लक्षात घेतला, ध्यानात ठेवला आणि त्याची प्रेत योनीतून अक्षरशः मुक्ती झाली. आणि झाल्याबरोबर त्यांनी काही आता चोरी नाही, खोटं कोणासोबत बोलणं नाही, थोराची पूजा करणं त्याने आचरणामध्ये आणलं. खोटं कधी न बोलण्याचा प्रयत्न त्याने केला. भगवंताचं नामस्मरण तो करू लागला आणि भागवत कथेतील प्रत्येक श्लोकाचा अर्थ जो पाहिजे तो त्यांनी आचरणामध्ये आणला. म्हणून त्याची प्रेत योनीतून मुक्ती झाली. म्हणून आपण देखील भागवत कथा ही नुसते ऐकून फायदा काही होणार नाही, आपलं पाप धुवून जाणार नाही, तर त्या आचरणामध्ये आणलं पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण मात्र केलं पाहिजे. अहो आजकालचे माणसं बघा ना, त्यांना कोणत्याच गोष्टीचा शब्दशः अर्थ कळत नाही. अहो लहानांपासून मोठ्यापर्यंत काही ना
काही काही माणसांना कोणत्याच गोष्टीचा शब्दशः अर्थ कळत नाही. त्यातलाच एक होता, त्याला चावला विंचू. आता इकडे विंचू माहिती ना, देवळकर गावकरी म्हणा लागेल, माझं काय विंचू माहितीये ना, इकडं एवढा असतो तो, बरोबर की नाही? एवढा विंचू असतो, माहितीये ना एवढा विंचू? नाही काय करता, नाही माहित काय? विंचूच एवढा नसतो, नेमकी एवढा नसतो विंचू. मग एवढा असेल किंवा आजी, एवढा असतो व्हय? माहिती ना का तुम्हाला विंचू? आता स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. विंचू माहिती तुम्हाला? वाजवा की, तुमच्यासाठीच म्हणते. म्हणजे विंचू एवढा आणि एवढा असणारा विंचू एका माणसाला चावला. आता विंचू चावल्या माणूस किती खद हसतो की नाही? हा नाही, मग काय करतो? एवढा विंचू नसतो, हसत नाही, मग करतो तरी काय? रडतो, बरोबर. आणि मग एवढा असणारा विंचू एका माणसाला चावला. तेव्हा हसला नाही बरं का, नाही तर खरंच समजित, ज्यांना माहित नाही त्यांना रडायला लागला. म्हणून गेला डॉक्टर कडं. त्या ठिकाणी गेला, डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, पाहिलं, त्याला बरं वाटलं. पुन्हा डॉक्टरांनी सोबत 2 बँडेज पट्ट्या दिल्या. मग काय घरी आला हा पठ्ठ्या. बायको होती आणि बायकोला आवाज दिला, गंगे, आगळे गंगे, मला विंचू कुठं चावला ग? ती गंगी ह्याच्या दुप्पट हुशार. शेवटी ह्याची बायको होती ना, ती म्हणाली, अहो एवढं ध्यानात नाही का राहत तुम्हाला? अहो तुम्हाला विंचू हा उजव्या भिंतीच्या डाव्या कोपऱ्यात चावला. हा शहाणा तिथं गेला, 2 बँडेज पट्ट्या काढल्या आणि त्या भिंतीला बँडेज पट्ट्या चिटकीत बसला. काय झालं आजी, तुम्हाला कळलंच नाही? नाही कळलं का ग दीदी? तुला नाही वय कळलं? बरं जाऊ द्या, तुमच्यासाठी एकावर एक फ्री सांगते. एक माणूस दररोज जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर साखरेचा डबा चेक करायचा. 1 दिवस झालं बायकोने पाहिलं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4थ्या दिवशी काही राहावलं नाही. आणि विचारलं, का हो तुम्ही दररोज जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर साखरेचा डबा चेक करीता? तुम्हाला वाटतं काय मी साखर उडीते? घेतला डबा, त्याच्या हातात होता, घेतला आणि खाली आप केला. तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाही वेळ राहिला. मग काय तुम्हाला एवढी उदारपणाची पट्टी दिसले काय? तो म्हणाला, नाही ग, असं काही नाही. ती म्हणाली, मग नाही तर मला कळत नाही का तुम्ही दररोज झाले डबा चेक करीता? मी काय चहा काय 3 टाइम करते का? स्वतःला प्यायला 1 टाइम तेव करते, तुमच्यासाठीच करीते. तो म्हणाला, अगं असं नाही ग. ती म्हणाली, मग कसं? तो म्हणाला, अगं मला डॉक्टरांनी सांगितलंय जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर शुगर चेक करायला, आणि म्हणून मी साखरेचा डबा चेक करीत होतो. तू लगी एवढी बोलायला लागली. तिने डोक्याला हात लावला. आपण तेच करतो तिथं असतं तर. म्हणजे आताची एवढी वाईट परिस्थिती, कोणी कोणत्याच गोष्टीचा शब्दशः अर्थ जाणून घेत नाही. त्याशिवाय कोणी समोरचा अरे काय बोलतोय बिना ऐकताच हातामध्ये दगड घेऊन मारामारी सुरू होते. अहो आज आपल्या गावामध्ये मला माहितीये की कुणी दारू पेत नाही, कुणी व्यसन करीत नाही. पण काय सांगावं, एखादा गुपचूप पेणार असला तर त्याच्यासाठी सांगते. आता आपल्या गावात दुकानं नाही, कुणी पेत नाही, पण काय सांगू गुपचूप पेत असला तर त्याच्यासाठी सांगते. आता पावसाळ्याचे दिवस येणार आहेत. पावसाळ्याचे दिवस होते, मागच्या वर्षी पावसाळ्याचे दिवस होते. भिजला, आला घरी,
कपडे बदलिले आणि आपल्या बायको जवळ येऊन बसला. त्याने टाकली होती चपटी. कळती ना इकडे चपटी. अगं बाई, एवढ्याशा दिदीला कळते म्हणलं, तुम्हाला कळतच असेल की. मग काय हाणली ना, आला घरी बसला बायको पुढे येऊन. बिचारी आपली भाकऱ्या करीत होती. आता बायकांशिवाय असल्या गड्यांचा ऐकणार तरी कोण? सुरू केलं त्याने. आल्या गावातले माणसं लई अडी आहेत, गावातले माणसं लई अडी आहेत. त्याची गाडी काही पुढे जाईना. बायका म्हणाली, अहो पुढे तरी बोला की हो, काय गावातली माणसं येडे तर गावातली माणसं येडे, त्यांनी काय केलं आता तुम्हाला? तो म्हणाला, गावातली माणसं खरंच लई चिंगूस येतात, त्यांनी मला सरपंचच केलं नाही. जर मला सरपंच केला असता ना, अगं गाव बदलला असता का गाव. अगं गावच नाही फक्त, जर मला आमदार केला असता ना, अख्खा तालुका बदलला असता, तालुका. तुझा गडी फक्त तालुक्यावर जमणार नाही. जर मला खासदार केला असता ना, आता जिल्हा बदलला असता, जिल्हा. जेवढ्यावर पण आपण थांबणारी गाडी वाटलं काय तुला? एवढ्यावर आपण थांबणार नाही. जर मला मुख्यमंत्री केलं असतं ना, आख्या राज्यामध्ये दारू भाऊ योजना सुरू केली असती. लाडके दारू भाऊ. मी राज्य बदलेलं असतं, राज्यावर नाही. जर मला पंतप्रधान केला असता ना, आखा देश बदलला असता, देश. तिने एवढं सगळं ऐकून घेतलं. उठली, हातामध्ये फुकारी घेतली. नवऱ्याला नाही मारलं, खाली आदळली. तेवढं चकल्यान ती म्हणाली, अरे पिस्तुल्या, अरे तू निघला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. अरे तुझं धोतर म्हणून माझा परकर घातलाय, तो पहिल्यांदा बदल पिस्तुल्या, नंतर बदले तुझं गाव. म्हणजे काय परिस्थिती आजची पेटाडांची. जर दारू पिऊन आपले पैसे जात असतील, आपली बुद्धी भ्रष्ट होत असेल, वेळ जात असेल, आपली इज्जत जात असेल, आपला अपमान होत असेल, तर का बरं प्यायची हो दारू? कशाला व्यसन करता? कशाला वाईट मार्गाला जाता? आणि विशेष म्हणजे आपण वादविवाद करतो. का बरं? रागामुळं. आज आपल्यामध्ये वादविवाद होतात ते रागामुळं. का? राग आला की घेतला दगड, उचलला, मारला, नेला हॉस्पिटलला, गेले तिकडे पैसे केस करायची, कोर्टात गेले, पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना गेले. म्हणजे वेळ जातो, पैसा जातो, वैर वाढतो. काही भेटतं का वादविवाद करून? नाही. तरी पण आज आपण वादविवाद करतो. तर वादविवाद करू नका. अहो आतापर्यंत दारू पेल्यामुळे जेवढे ऍक्सिडेंट झाले नाहीत, तेवढे रागामुळे झालेत बर का. राग आला, 500 गाडी चालली, धडकलं, गेलं. म्हणजे रागामुळे देखील आपलं नुकसान होतं. म्हणून मनामध्ये राग आणू नका. अहो काय संत एकनाथ महाराज होते हो. शांती ब्रह्म त्यांना उगाच पदवी भेटली नाही. काय मनामध्ये शांतता असायची. हो, त्यांना काहीही केल्या राग येत नसायचा. प्रत्येकासोबत चांगलं बोलणं, चांगलं उठणं, राग येत नसायचा. आणि हे काही कर्मठ लोकांना काही खपत नसायचं. सगळेजण ह्याला संत मानतात आणि आपण कोण आहेत मग? आपल्याला कोणी ह्याच्यावर एकनाथामुळे विचारतच नाही. आपण या एकनाथाला राग आणून
दाखवायचा ठरवलं काही कर्मठ लोकांनी, कारण त्यांचं प्रत्येक वेळेस प्लॅनिंग फेलच जात होता. मग काय, एकदा ते असेच मंदिराच्या कट्ट्यावर बसले होते. पुढून एक निराश ब्राह्मण जाताना दिसला, वृद्ध, आणि त्यांनी दर्शन घेतलं एकनाथ महाराजांचं. आला, बसलं, देवाचं दर्शन घेतलं. आणि मग त्या ब्राह्मणांनी, जे काही कर्मठ लोक होते, त्यांनी विचारलं की का हो, तुम्ही एवढे चिंतित काय आहेत? त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला की माझ्याकडे पैशांची कमी आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, फक्त 200 रुपयाची कमी आहे, पण त्यामुळेच लय आडत आहे हो, तुमची काही मदत झाली तर? त्यावेळेस ते कर्मठ लोक होते, ते म्हटले की बरं आम्ही मदत करतो, पण त्या बदल्यात. दुसरं म्हणाले 200 रुपये द्यायचे साधी गोष्ट नाही, त्या कायचा 200 रुपये द्यायचे साधी गोष्ट नाही, हा का म्हणतो? त्यावेळेस दुसरा म्हणाला चिंता घेणारे, खरीच नाही रे द्यायचे, उगं म्हणायचं असतं, आपलं कामच ते. म्हणाले बर. मग काय ठरलं आणि सांगितलं त्या कर्मठ लोकांनी 200 रुपये देतो, पण आमच्या गावामध्ये एकनाथ नावाचा माणूस राहतो, त्याला तू राग आणून दाखवायचा. त्यावेळेस ते म्हणाले ठीक आहे, आणि घर दाखवलं एकनाथ महाराजांचं. सकाळची वेळ होती. एकनाथ महाराज पूजा पाठ करत होते, देवपूजा करत होते, आणि त्या ठिकाणी तो ब्राह्मण आतमध्ये गेला. तो तसंच नाही गेला, त्याने पायामध्ये जोडवे, चपला तशाच ठेवल्या, तो आतमध्ये गेला. त्याला वाटलं अरे आपण चपला घालून आतमध्ये आलोय म्हणल्यावर एकनाथ महाराजांना राग येईल. पण उलट आतमध्ये गेल्याबरोबर संत एकनाथ महाराज म्हणले का हो, आमच्या भेटीसाठी एवढे आतुर झालात वाटतं की तुमच्या पायातले जोडवे काढायचे तुम्ही विसरून गेलात. मग काय, त्यांनी स्वतः एकनाथ महाराजांनी त्या ब्राह्मणाच्या पायातले जोडे काढून ठेवले. ते म्हणाले कसला आहे, मी एवढे जोडवे घालून आले आतमध्ये, तरी रागाने उलट त्याच्या हाताने माझ्या पायातले चप्पल काढले. आणि एवढ्यावर आपण थांबायचं नाही, आता काहीतरी करावं लागतं. पाहिलं की अरे एकनाथ महाराज देवपूजा करताय. आता एकनाथ महाराज देवांना धुवून पाटावर मांडणार होते, तर तो ब्राह्मण वृद्ध देवाला मांडायच्या ऐवजी देवाच्या पाटावर जाऊन स्वतःच बसला. त्याला वाटलं अरे आपण देवाच्या पाटावर बसलोय, आता तरी राग येईल. पण उलट झालं, एकनाथ महाराजांनी उलट पाय घेतले, फुलं टाकून पाय धुतले, त्यांच्याच पाया पडले. ते म्हणले अरे कसला, एवढं केलंय, देवाच्या पाटावर बसले तरी याला राग येईना, करावं तरी काय आता? तेवढ्यात संत एकनाथ महाराजांनी आवाज दिला, राजाई, अगं आपल्या घरी कोणी थोर व्यक्ती आले, त्यांच्यासाठी स्वयंपाक पाणी कर. त्यावेळेस गिरिजा माता म्हणाले ठीक आहे. त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि वाढायला आला. पानं वाढली आणि त्या ताट होते त्यांच्याकडे, ताट घेतलं, त्याच्यामध्ये वाढू लागला. ब्राह्मण मात्र चिंतित, आपले 200 रुपयाचा ते राग नाही आलं, एवढा वेळ आपला इथं गेलाय, काहीतरी करावं लागेल. आणि राग गिरिजा मातांकडे नजर गेली. मग काय, त्यांच्या पाठकुळीवर जाऊन बसला वृद्ध ब्राह्मण. वाटलं की अरे आता तरी रागेल, बायकोच्या पाठीवर बसलोत आपण. पण त्यावेळी संत एकनाथ महाराज म्हणजे अगं गिरिजा, वाढायचे तर मी वाढतो, परंतु पाठीवरती लेकरू बसले, त्याला पडू देऊ नको, हा त्याला सांभाळ. त्यावेळेस गिरिजा माता देखील म्हणाल्या की अहो, या मातेने चार लेकरं सांभाळले, हे तर एकटच आहे, नाही पडून देणार. एवढं सगळं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाने एकनाथ महाराजांचे पाय धरले आणि म्हटलं, रडत होते आणि म्हटले की मी चुकलो, मला माफ करा, मी तुमच्यासारखं थोर व्यक्तीला ओळखू शकलो नाही.
मी तुमच्या घरामध्ये जोडे घालून आलो, तुमच्या देवाच्या पाटावरती बसलो, तुमच्या बायकोच्या देखील पाटकुळीवर बसलो. मला खरं तर मी स्वतःहून नाही केलं, तर मला काही लोकांनी सांगितलेलं तुम्हाला राग आणायला. का तर मला 200 रुपयाची गरज होती, मला माफ करा. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणले, तुम्हाला 200 रुपयाची गरज होती ना, मी 500 दिले असते, पण असं का करायचं तुम्ही? ते म्हणाले, माझं चुकलं. मग आता एकनाथ महाराज म्हणाले, मी 500 रुपये देतो, पण बाहेर मला माहितीये काही कर्मठ लोक आहेत, ज्यांना वाटतं की मला राग यावा, ते बाहेरच येतात, त्यांच्यासमोर तुम्हाला असं करायचंय. ते म्हणले, ठीक आहे, मी तसं करतो. बाहेर आले. आता ब्राह्मण म्हणले, झोळी होती जवळ, घेतली, त्यांच्या अंगावर टाकली. म्हणले, एकनाथ महाराज ते साईडला होते म्हणून, काय पहिल्यांदा माझ्या घरात जोडे घालून आलात, नंतर देवाच्या पाटावरती बसलात, एवढंच नाही तर माझ्या बायकोच्या पाठीवरती बसलात, तुम्हाला काही वाटतं की नाही? केवढं वाईट झालं, तुम्ही काय करताय? ते कर्मठ लोक साईडला होते, त्यांचा हसू चावराणा. ते म्हणले, आम्ही एकनाथाला राग आणून दाखविला, लय खुश झाले, आता आपली पण सत्ता गावामध्ये चलणार. मग एकनाथ महाराज म्हणले, असं? ते म्हणले, आम्ही तुला राग आणून दाखविला. एकनाथ महाराज म्हणले, असं? मग आता ठरल्याप्रमाणे या व्यक्तीचे 200 रुपये काढा. आता मात्र ते म्हणाले, म्हणजे तुम्हाला माहित होतं? मग त्यावेळेस सगळं कळलं आणि एकनाथ महाराजांनी त्या व्यक्तीला 500 रुपये दिले. म्हणजे काय सुविचार आहे हो संतांच्या ठिकाणी, काय महिमा आहे हो संतांचा. एवढं करून सुद्धा त्यांना राग आला नाही. अहो, शांती ब्रह्म उगाच पदवी भेटत नाही हा, त्यासाठी कीर्ती महान असावी लागते, त्यांचा महिमा हा अगाध असावा लागतो, आणि हा संतांचा महिमाच मोठा आहे. हे मी सांगते का तुम्हाला? नाही. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. म्हणजे या थोर संतांसमोर आपल्यासारख्या ऐऱ्या-गैऱ्याचं काम चालत नाही. मग आपण संत तर एवढे मोठे, त्यांना एवढा त्रास देण्यात आला, तरी सुद्धा त्यांनी मनामध्ये सुविचार बागळला. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, सुने कीजे. म्हणजे संत तेथे विवेका, विवेक म्हणजे सुविचार, म्हणजे सुविचार हा फक्त आणि फक्त संतांच्याच ठिकाणी हे आपल्याला ज्ञानोबा देखील सांगतात. मग आपण का बरं छोट्या छोट्या कारणांवर रागवतो? कशाला कोणाला हाणमार करतो? का बरं दुसऱ्यासोबत वाईट वागतो? तर असं करू नका. आणि जे आपल्यावरती 32 कॅरेट सोन्यापेक्षा देखील शुद्ध प्रेम करते, ते देवाप्रमाणे असणारे आपले आई वडील, त्यांची सेवा करा, त्यांच्या सेवेतला आनंद घ्या. काय आई वडिलांचं प्रेम असतं मुलावरती. ते आपल्याला बोलायला, चालायला, उठायला, पळायला, खेळायला, सर्व काही गोष्टी करायला शिकवतात, आणि तेच कुठेतरी व्रत झालं आपण त्यांना वेगळं ठेवतो. साधा 2 टायमाची भाकरी सुद्धा देत नाही, तरी यांची शोकांतिका. किती आई श्रेष्ठ असते हो, किती वडील. तुम्ही कधी निरीक्षण केलंय का हो, आपल्याला वडील का बरं खांद्यावरती घेतात? तर ते खांद्यावरती घेतल्यावर एकच म्हणत असतात की, अरे भगवंता, पांडुरंगा, परमेश्वरा, जे मी आजपर्यंत पाहू शकलो नाहीये ना, ते माझ्या मुलानं अगदी लहानच्या वयामध्ये पाहावं. म्हणून वडील मुलाला खांद्यावरती घेत असतात. आणि आई का बरं मुलाला कडेवरती घेते? तर ती देखील हेच म्हणत असते की, हे ईश्वरा, परमेश्वरा, जे मी या वयामध्ये आता पाहते, ते माझ्या मुलानं या लहानच्या वयामध्ये पाहावं. म्हणजे किती आई वडिलांचं प्रेम असतो आपल्यावरती, आपण एवढं मोजू शकणार नाही. आणि त्याच आई
सोबत आपण वाईट वागतो, वडिलांचा तिरस्कार करतो, तरी आमचे शोकांतिका काय वडिलांचं प्रेम असतो मुलावरती. अहो, वडील देखील, आपण म्हणतो की आई श्रेष्ठ आहे, हे खरं आहे, आई खूप श्रेष्ठ आहेच हो, परंतु वडील देखील आईच्याच लेवल एवढे श्रेष्ठ आहे. म्हणून आपण वडिलांचं देखील गुणगान केलं पाहिजे. अहो, जर बाळाचं दुखत असेल ना, तर फॅन खाली बसून बाळाला मलमपट्टी करणारी आपल्याला आई दिसते हो, परंतु त्या दवाखान्याचं बिल भरण्यासाठी रात्रीचा दिवस करून, हाडाची काढ करून, काबाड कष्ट करून आपला मुलगा बरा व्हावा यासाठी हॉस्पिटलला पैसे देण्यासाठी किती बाप मरमर राबतो, हे कोणी पाहिलंय का हो? तर नाही. हो, स्वतः पायामध्ये चप्पल फाटके असते, नाहीतर एखाद्या वेळेस पायामध्ये चप्पल नसतेच. खरं तर पाहिलं तर वडिलांच्या पायामध्ये टोचलेले असतात ते काटे वेगळा पडलेले असतात, आणि तरी देखील माझ्या मुलाला उन्हाने चटके बसू नयेत, माझ्या मुलाला काटे टोचू नयेत यासाठी 2-2 हजाराचा बूट आपल्या मुलाला घेतो ना, तो बाप असतो माझ्या बापाने. एवढंच नाही, अहो, ज्या वेळेस विजा कडकडतायत, नदीला पूर आलाय, मुसळधार पाऊस सुरू आहे, वारा येतोय, आणि या अवस्थेमध्ये देवकी मात्र वेदनेने तडफडते, परंतु माझ्या कृष्णाला काही होऊ नये आणि माझा कृष्ण सुखरूप राहो यासाठी ती नदी पार करून, अहो, नाक तोंडापर्यंत पाणी आलंय, पण माझ्या बाळाला काही होऊ नये म्हणून ते सहन करत, मुसळधार पाऊस सुरू आहे, नदीला पूर आलाय, विजा कडकडताय, पण कृष्णासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोकुळात सुखरूपपणे कृष्णाला पोहोचवणारा कोणी वासुदेव बघितलाय का? नाही. अहो, ज्यावेळेस राम वनवासाला जात होते, त्यावेळेस वेदनेने तडफडणारी, बाळासाठी रडणारी आपल्याला कौशल्य दिसतेच हो, परंतु माझा राम चाललाय म्हणून राम 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 म्हणून आपला जीव त्यागणारा कोणी दशरथ बघितलाय? नाही. अहो, आज आई खूप श्रेष्ठ आहे, परंतु आई एवढेच वडील देखील आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अहो, एक मुलगा होता, त्याला वडील प्रत्येक वेळेस सांगायचे तो घेतली ती वस्तू तिथंच ठेवायचं, परंतु वडील प्रत्येक वेळेस सांगा, बाळा असं करू नको, टापटीप राहा जा. जरी ते कुठं बाहेर गेले आणि उलटी चप्पल पडलेली दिसली की स्वच्छ करायला लावायचे त्याचे वडील. कुठं कुंडी पडलेली असेल तर ती उचलून ठेवायला लावायचे. कुठे रस्त्यामध्ये केर कचरा असेल तर तो उचलून साईडला टाकायला लावायचे. आणि हे सगळं ऐकल्यावर, पाहिल्यावर मुलाला वाटायचं की अरे, आपले वडील आपल्याला प्रत्येक वेळेस तसं करतात, काम करायला लावतात, आता आपण ऐकायचंच नाही. परंतु वडील मात्र सांगत होते. पण एका दिवशी तो व्यक्ती, तो मुलगा इंटरव्ह्यू देण्यासाठी एका ठिकाणी गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे, पायऱ्यावरती कुंड्या पडलेल्या आहेत, कचरा आहे, एवढं स्वच्छ आहे, कचरा आहे, आणि ज्या खोलीमध्ये कुणीच नाही तिथे सर्व लाईट सुरू आहेत, फॅन सुरू आहेत. तर त्यांनी जाऊन म्हणाले, कुंडे उचलली, साईडला ठेवून, कचरा होता डस्टबिन मध्ये टाकला, फॅन लाईट चालू होते ते बंद केले. आणि त्या ठिकाणी इंटरव्ह्यू न देताच, तो प्रश्न न विचारायच्या आतच त्या तेथील व्यक्तीने सांगितलं, तुमचं प्रमोशन झालं. तो म्हणाला, कसं काय? मी काहीच केलं नाही, तुम्ही मला प्रश्नच विचारला नाही. ते म्हणाले, आम्ही सगळ्या खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले, आम्ही हे पाहत होतो की आमच्या या कंपनीमध्ये स्वच्छता नीट कोण करू शकतो, कोण याची जबाबदारी घेऊ शकतो. तुम्ही न सांगता
तेथील कुंड्या असतील, कचरा असेल तो साईडला टाकला, फॅन लाईट बंद केलं, म्हणून तुमचं प्रमोशन झालं. डोळ्यांमधून अश्रू आले की अरे, ज्या वडिलांना आपण आपल्याला एखादी वस्तू उचलण्यासाठी सांगत होते, त्या वडिलांना आपण त्यावेळेस किती दोष दिला, किती नको नको ते बोललो, परंतु त्यांच्यामुळेच आज आपल्याला इथं नोकरी लागली. म्हणजे वडील देखील खूप श्रेष्ठ आहेत तुझ्या जीवनामध्ये, आणि वडिलांची आपण सेवा केली पाहिजे. त्यासोबत ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवून जन्म दिला, त्या आईची देखील सेवा केली पाहिजे. ते आई वडिलांच्या सेवेतला आनंद घेतला पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगते की आपण आई वडिलांची सेवा करा, आणि एवढा सुंदर देह आपल्याला भेटलाय, परमेश्वराने दिलाय, तर का बरं छोट्या छोट्या कारणासाठी तुम्ही देह त्यागता? अहो, कुठं 10वीच्या पेपरमध्ये कमी मार्क पडले म्हणून मुलं आत्महत्या करतात? काय परिस्थिती हो, छोट्या छोट्या कारणाला आपण आत्महत्या करतो. एवढा देह सुंदर आपल्याला भगवंताने दिलाय, आणि तो एका क्षणामध्ये 2 मार्कासाठी आपण वाया घालतोय. काय म्हणावं बरं? अहो, आज एखाद्या मुलीला मनासारखा नाही भेटला की म्हणती, अरे मला तो आवडायचा, याच्यासोबत लग्न झालं, असं झालं, माझ्या मनाजोगं तर काही नाही झालं, टाकली उडी, केली आत्महत्या. तर दुसऱ्यासाठी आपण आपला जीव का बरं वाया घालवायचा? आणि कुठं मला मोबाईल नाही घेतला वडिलांनी म्हणून आत्महत्या, कुठं आईने 2 शब्द बोलले म्हणून आत्महत्या. अहो, माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस मृत्यूच्या यातना सोसल्यावर तरी आत्महत्येसारखा विचार नाही आणला मनामध्ये, वाईट मार्गाला नाही गेले. ते एवढा सुंदर देह त्यांनी नाही सोडला. अहो, एखाद्या वेळेस कोणी म्हटलं असतं की अरे, दुश्मनांच्या हातातून मरण्यापेक्षा मी स्वतः मरतो, एवढा वेळ मरण्याच्या यातना भोगण्यापेक्षा पकडलेले स्वतः मारू शकत होते, पण नाही, स्वराज्यासाठी 40 दिवस मृत्यूसारख्या यातना सोसल्या. आणि आपण छोट्या कारणासाठी आत्महत्या करतो, तर याचे शोकांत काय? अहो, जरी आला राग आणि वाटलं की अरे हा नको देह, तर जामखेड जामवाडी या ठिकाणी मी एक पंचदेवालय उभारते. अहो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारतातील प्रत्येक देवी देवतांचे जे मंदिर आहेत ते वाचवण्याचं काम केलं, ते छत्रपती शिवरायांचे मंदिर आज आपल्या भारतामध्ये खूप थोड्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून मी छत्रपती शिवरायांचं देखील मूर्ती स्थापन करणारे, व ज्यांनी चांगलं राहा, दुसऱ्यांची मदत करा असा उपदेश केला ते संत भगवान बाबा. अहो, त्यांनी गडावरती पहिली शाळा काढली, आणि यांची देखील संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा यांची देखील मी मूर्ती स्थापन करणार आहे. आणि राणामध्ये अहो, ज्या सावता महाराजांनी जागी बसूनच कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, मोठ राडा विहीर दोरगी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मेळा विठ्ठल पायी गोविला गळा. अशा सावता महाराजांचं देखील मी मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करणार आहे. आणि माझा भाऊ बाल कीर्तनकार जय हरी मारुद्र नागरगोजे यांनी देखील 1 जानेवारी या ठिकाणी संत बाळूमामांच्या सप्ताहामध्ये पहिलं कीर्तन केलं, आणि त्याची इच्छा आहे माझं पहिलं कीर्तन ज्या संतांच्या सप्ताहामध्ये झालं, ज्यांच्याकडे वाचक सिद्धी होती, ज्यांचे शब्द कडक होते, परंतु ते प्रत्येकाला माया लावत होते, असे संत बाळूमामा यांची देखील मूर्ती दिली स्थापन कर. म्हणून संत बाळूमामाची देखील त्या ठिकाणी मूर्ती स्थापन करणार आहे. आणि आपल्या मनामध्ये वाईट विचार आला की हे जीवन नको, किंवा राग आला मनामध्ये, तर त्या ठिकाणी राहण्यासाठी एक वृद्धाश्रम बनवते. त्या
त्या ठिकाणी कोणीही या कोणीही राहा. अरे वाटलं की अरे आपला राग शांत झालाय कुठेतरी, त्यांची चूक होती पण घेऊयात समजून, अरे आपलीच चूक होती करूयात मान्य, काय होत आहे असं म्हणून कोणाचा जर राग गेला तर पुन्हा आपापल्या घरी जाऊन यायचं. तिथं का राहणार, माझं तसं काही नाही. म्हणजे तुम्ही आत्महत्या करण्यापेक्षा त्या ठिकाणी या राहा. त्या ठिकाणी फुकट खाण्याची पिण्याची सर्व काही सोय, आता बांधकाम होईलच. त्या ठिकाणी या राहा आणि वाईट विचार मनामध्ये आणू नका. आपल्या आई वडिलांची सेवा करा, भगवंताची भक्ती करा आणि आत्महत्येसारखा वाईट विचार मनामध्ये आणू नका. एवढीच तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करते. आणि आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत सुनीता विल्यम्स अंतराळातून परत येणार, भारतीय वंशाच्या. ज्यांना त्या चंद्रावरती त्या ठिकाणी 8 दिवस राहायचे होते ते 9 महिने लागले आणि ते आज पुन्हा आपल्यामध्ये येणार आहेत. म्हणून पसायदान झाल्यानंतर प्रत्येकाने त्यांच्यासाठी एकनाथ महाराजांना प्रार्थना करायची की अरे भगवंता, संशोधक आज आपल्यामध्ये एवढी लाईटिंग आहे, एवढं सगळ्यांना एकमेकांना आपण पाहू शकतोय, ते संशोधकांमुळे. माझा आवाज तुम्हापर्यंत येतो तो या संशोधकांमुळे. म्हणून ते देखील आपल्यासाठी संत स्वरूप आहेत, कारण त्यामुळे आपल्या नको नको तेवढ्या गरजा पूर्ण होत आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करायची की त्या पुन्हा आज सुखरूप परत येऊन, त्यांना येताना काही अडचण नाही येऊन, अशी प्रार्थना प्रत्येकाने करायची. जाता जाता प्रत्येकाने मोठ्या आवाजामध्ये टाळी वाजून भजन करायचंय. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.